सराव संच 2.4 पहिला प्रश्न गुणाकार करा। पहिलं गणित वर्गमुळात 3 कंसात वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 3 आहे। या वर्गमुळात 3 आहे त्याने कंसातील प्रत्येक पदाला गुणायचा आहे। म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असं गुणून घ्यायचं। वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 7 7 त्रिक 21 वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 किती येणार आहे 3 येते। म्हणजे आपल्याला उत्तर लिहिताना काय होणार आहे उत्तर येईल आपल्याला वर्गमुळात 21 वजा 3 असं उत्तर लिहावं लागेल आपल्याला। दुसरं गणित आहे वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2 आहे। या वर्गमुळात 2 ने कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं। वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 2। 5 आणि 2 चा गुणाकार करा। वर्गमुळात किती होणार 10 वजा या वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 2 आहे 7 दुने 14 होणार आहे। मग आपल्याला उत्तर काय होणार आहे उत्तर येणार वर्गमुळात 10 वजा वर्गमुळात 14 हे काय होणार उत्तर आपल्याला आलं। तिसरं गणित 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 आहे। याच्यातील प्रत्येक पदाने याच्यातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे। 3 वर्गमुळात 2 कंसात येणार 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 कंसात 4 वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 असं येईल। गुणून घेऊया 3 चौक 12 आणि 3 दुने 6 याने गुणूया 3 एके 3 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 येतील। याने गुणायचं 4 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 फक्त 3 येतील। याने गुणूया वजा वजा अधिक होतील वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 6 12 वर्गमुळात 6 3 दुने 6 4 त्रिक 12 अधिक वर्गमुळात 6 येते। पहा 12 वर्गमुळात 6 आहे वजा 6 वजा 12 वजा 18 अधिक वर्गमुळात 6। आता काय करूया हे वजा जे 18 आहे ते काय करूया पुढे घेऊया। पुढे घेतलं तर काय होणार वजा 18 अधिक 12 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 असं होईल। म्हणजेच वजा 18 12 वर्गमुळात 6 आणि हा 1 वर्गमुळात 6 12 आणि 1 किती होणार 13 वर्गमुळात 6 असं उत्तर येईल। पहा